श्री स्वामी समर्थ. प्रस्तावना. अबोल कथा. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एक अवधूत तेज प्रकट झाले. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांच्या दर्शनाचे मनाला शांती मिळते आणि त्यांच्या नामस्मरणाने जीवनाचा मार्ग सापडतो. ही कथा फक्त शब्दाची नाही तर अनुभूतीची आहे. ही कथा फक्त ऐकणाऱ्याची नाही तर मनाने जगण्याची आहे. स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतार मानले जातात. त्यांनी कोणालाही आपले मानले. गरीब असो व श्रीमंत असो, ज्यांनी असो ना अज्ञानी, त्यांच्या कृपेने असंख्य लोकांचे जीवन बदलले. एक साधा माणूस जो संसाराच्या दुःखाने त्रस्त झाला होता, एके दिवशी स्वामींच्या चरणी येतो. त्यांच्या मनात अनेक प्रश्न, शंका आणि वेदना असतात, पण स्वामींच्या एकाच दृष्टिक्षेपाने त्यांचे मन शांत होते. तो काही बोलत नाही आणि स्वामी काही विचारत नाही, तरीही सर्व काही समजते. यालाच म्हणत अबोल संवाद. स्वामींची कथा अशाच आहे. शब्दाशिवाय मनाला भिडणाऱ्या, दिसायला साध्या पण आत खोल अर्थ असलेल्या ही कथा तुम्हाला केवळ भक्ती शिकवणार नाही तर जीवन जगण्याचा खरा अर्थही समजवले. कानमंत्र. श्री स्वामी समर्थ. हा मंत्र श्रद्धेने जपा. संकटे आपोआप दूर होतील आणि मार्ग स्वस्त सापडेल. शेवटचे मनाला भिडणारे विचार. स्वामीवर विश्वास ठेवा, ते कधीही सोडणार नाहीत. संकटे हीच शिकवण असते. घाबरून नका. नामस्मरण हेच सर्वात मोठे साधन आहे. स्वामींनी कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध ठेवा. श्रद्धा आणि सुगरी हेच जीवनाचे खरे गुंफित आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.